लहानपणी मम्मी बनवायची ना उपासाचं काही पण, तर इतकं मजा येतं तिच्यासोबत खायला. आता सगळं आपल्या हातात आहे तर आता काही खाऊ नाही वाटत, लय कंटाळा येतं. पण माझी मम्मी हे बनवत होती तर मी हे पण आज मी बनवून बघणार आहे माझ्या हाताने. म्हणजे मी पहिलेही बनवलेलं आहे, आता व्हिडिओ बनवून राहिली म्हणून. तर मी ते चांगलं धुवून घेतलं आहे, कापून घेतलं आहे आणि त्याला आहे ना 10-15 मिनटासाठी उकडायला ठेवलं आहे. मग मी म्हटलं तर खिचडी बनवून घेऊ. मग बटाटे चिरले, मिरची वाटून घेतली, मग बटाटे टाकले मी शिजायला. त्यात आहे ना अर्धी चमचा तूप आणि थोडंसं शेंगदाण्याचं तेल टाकून परतून घेतलं. मग हिरवी मिरची टाकली, परतून घेतलं. मग शाबूत तांदूळ टाकलं, मग शेंगदाण्याचं कूट टाकलं, मग चांगलं फिरून घेतलं, झाकण ठेवलं त्याच्यावर. आणि आधीमध्ये त्याला फिरवत राहा बार, नाही तर मग ते खायला लागतं. मग हे रताळे तर शिजलेत होते, मग त्याचे मी कवर काढले, हे सालं काढले आणि मग गूळ चिरून घेतला. थोडंसंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं आहे आपल्याला, अर्धी वाटी लई झालं. आणि रताळे पण आहे ना स्लाईसमध्ये कापले ते. मग कढई गरम केली, त्याच्यामध्ये तूप टाकलं, 1 चमचा तूप टाकलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये ना 2-3 चमचे साखर टाकले आणि ते गूळ चिरून घेतलं होतं ते टाकलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस कमी ठेवायचं या टायमाला. चांगलं त्याचं पाक होईस्तोवर त्याला परतून घेतलं. मग त्यात रताळे टाकले. मला असंच चांगलं वाटतं खायला, पण दुधासंग पण छान लागतं म्हणून मी थोडंसं काढून ठेवलं होतं असंच खायला. आणि दूध टाकलं, गॅस बंद करायचं, मग दूध टाकायचं. मग झालं आपली खिचडी. आणि हे पण जेव्हा इतकं छान झालं होतं, हे एक नंबर, एकदम मस्त लागत होतं हे. तुम्ही पण करा, खा आणि मला सांगा की तुम्ही पण असं बनवता का. एकदम भारी लागत होतं यार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसं वाटलं तुम्हाला हे. आणि सबस्क्राईब करून टाका माझ्या चॅनलला प्लीज. माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय. तुम्ही पण बनवा आणि खा.